नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्याअंतर्गत एका तरुणानं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार वाहतूक तपासणी दरम्यान घडला। या तरुणानं पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यासोबतच शासकीय कामात अडथळा देखील निर्माण केला। मात्र तिथं उपस्थित नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काचीपुरा चौकाजवळ घडली। गुरुवारी दुपारी ट्रॅफिक तपासणी दरम्यान भंडारा निवासी 26 वर्षीय रोहित टेंभुर्णे यानं वाहतूक पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तो आपल्या मैत्रिणीसह ॲक्टिवानं जात होता। सोनेगाव ट्रॅफिक विभागात कार्यरत कर्मचारी कांचन राऊत हे नियमित तपासणीसाठी चौकात तैनात होते। त्यावेळी रोहित वेगानं आणि बेपरवाईनं स्कूटी चालवत असल्याचं दिसताच राऊत यांनी रोहितला थांबवलं। त्याच्याकडे वाहनाची कागदपत्र आणि परवाना मागितला असता त्यानं स्वतःकडे परवाना नसल्याचं कबूल करत शिवीगाळ सुरू केली। तिथं न थांबता तो घटनास्थळावरून पळूनही गेला। मात्र 10 मिनिटांनी तो आपल्या मैत्रिणीला सोडून परत आला आणि पुन्हा गोंधळ घालू लागला। दरम्यान त्यानं आपल्या हेल्मेटनं पोलिसावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला। स्थिती बिघडू लागल्यानं उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं। रोहित विरुद्ध शिवीगाळ, धमकी देणे, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी त्याचा वाढदिवस होता। तो एमआर आहे। वाहतूक तपासणी दरम्यान पोलिसांनी त्याला कागदपत्रांची मागणी केली तेव्हा त्याची मैत्रीण उपस्थित असल्यानं त्याला अपमानित वाटलं। त्यामुळेच त्यानं हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे। तुम्ही माझी गाडी कशी काय थांबवली या कारणावरून त्यांना शिवीगाळ करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या हातातील हेल्मेट हातात घेऊन ते हेल्मेट हातात घेऊन यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारची तक्रार फिर्यादी पोलीस हवालदार कांचन राऊत यांनी दिली। त्यावरून सदर गुन्ह्यात आरोपी नामे रोहित टेंभुर्णे वय 26 वर्षे राहणार प्लॉट नंबर 26 कपिलनगर यांच्या विरुद्ध सरकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करणे, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा तपासावर आहे।